तुमचं मूल देखील असं वारंवार जीभ बाहेर काढतं का? तर यामागचं खरं कारण काय ते जाणून घ्या. वेलकम टू बेबी बिहेवियर सिरीज पार्ट 4. माझा एक पर्सनल मजेशीर एक्सपिरियन्स मी शेअर करते. माझी मुलगी जेव्हा 3 ते 4 महिन्याची होती त्यावेळेस तिची मसाज करणारी मावशी मला म्हणते, मॅडम प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही सापाचे पिक्चर खूप पाहिले का? त्यामुळे तुमची मुलगी जीभ ही बाहेर काढते. हा एक खूप फनी मिथ आहे. तर यामागची काही खरी कारणे जाणून घेऊयात. नवजात बाळ हे जेव्हा जीभ बाहेर काढतात ती एक नॉर्मल न्यूनेटल रिफ्लेक्स असते. त्याला टंग थ्रस्ट असे म्हणतो. जेव्हा बाळांना भूक लागलीये किंवा ज्यावेळेस दात येतात त्यामुळे गम्समुळे जो डिस्कम्फर्ट होतो त्यावेळेस देखील ती जीभ बाहेर काढतात. लहान मुलं हे जीभ किंवा तोंडाद्वारे जग एक्सप्लोर करतात त्यामुळे ती जीभ बाहेर काढतात. तसेच 6 महिन्यावरील बाळ जेव्हा तुम्ही जीभ बाहेर काढता ते बघून इमिटेट करतात, तुम्हाला कॉपी करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जीभ बाहेर काढणे हे अगदी नॉर्मल डेव्हलपमेंटल बिहेवियर आहे. तर पालकांनी काय काळजी घ्यायची? मुलांचे हंगर क्यूज म्हणजे भुकेचे संकेत ऑब्झर्व करायचे, त्यांच्याशी जास्तीत जास्त इंटरॅक्ट करायचं आणि त्यांच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन आणि सेफ ठेवायचं. अलर्ट कधी व्हायचं? जर मुलाची जीभ ही कायमच बाहेर राहतीये, फीडिंग अफेक्ट झालीये, त्याचं वेट गेन नीट होत नाहीये किंवा डेव्हलपमेंटल डिले आहे, अशा केसमध्ये मात्र डॉक्टरांना दाखवा. होपफुली ही माहिती सर्वांना उपयोगी पडेल. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सर्व पालकांपर्यंत शेअर. आणि यासारखाच तुम्ही काही फनी मिथ ऐकलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सिरीजचा नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी मला फॉलो करा.